व्यायाम केल्याने हृदयविकाराची शक्यता कमी होते. हार्ट अटॅक यायच्या आधी आणि नंतर सुद्धा योगासनं चांगली की व्यायाम, ज्यांनी आपल्याला पाहिजे त्या अवयवाला आपल्याला फायदे देता येतात. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, एकमेकाच्या विरुद्ध आहेत की एकमेकाच्या पूरक आहेत. आपल्याला जे होणारे त्रास आहे त्याच्यात आपण स्वतःला मरणाच्या दारात बघतो. डॉक्टर मनोज नाईक यांना मी विचारणार आहे. आता ते योगासनाचे तज्ज्ञ आहेत, म्हणजे योगांचे. पण व्यायाम केल्याने हृदयविकाराची शक्यता कमी होते, योगासनं केल्याने पण होते. तर योगासनं चांगली की व्यायाम, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, एकमेकाच्या विरुद्ध आहेत की एकमेकाच्या पूरक आहेत. पण आम्हाला थोडक्यात व्यायाम आणि योगासनं आणि हृदयविकार. सक्रिय जीवनशैली चालू ठेवा. चालला तरी चालेल, काहीही करत राहा. आळस सोडा पहिले. आपल्याला रजो, तमोगुण आणि सत्वगुण अशा प्रकृती 3 गुण आहेत. तर तमोगुण म्हणजे आळस आहे. पण आळस आणि जसं म्हटलं आपण जांभा, बाकी बरेच आजार त्याच्या पुढे येऊन जातात. जांभई आल्यानंतर ते हृदयविकारापर्यंत जाऊ शकतं. आपण सक्रिय राहिलो, कुठल्याही प्रकारचा व्यायाम केला तर आपल्याला फायदा होतो. हार्ट अटॅक यायच्या आधी आणि नंतर सुद्धा. तर कुठल्याही स्वरूपाचा व्यायाम जो येतोय तो चालू ठेवा. योगासनांविषयी एक सांगेन की योगासनं म्हणजे ध्यान अवस्था आहे, ही लक्षात घ्या. ती आपल्याला करू शकलो तर उत्तम आहे. मार्गदर्शनाखालीच करावी. पण आसनांचा आणि व्यायामामधला फरक आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. नॉर्मली असं म्हटलं जातं की एक आठवड्यातनं 3, 4, 10, 35, 40 मिनिटं चाला. तुम्ही चालला की तुमचं हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होईल. बरोबर आहे. 35 मिनिटं चाला तुम्ही. हे कोणासाठी योग्य आहे सांगा? आज सर नॅशनल बास्केटबॉल खेळले, तर 35 मिनिटं चालणं सरांना व्यायाम होऊ शकेल का? किंवा एक मॅरेथॉन रनर आहे, बरेच जण डॉक्टर सुद्धा पळता जातात. डॉक्टर मनोज चोपडा रोज 20 किलोमीटर सायकलिंग करतात. त्यांना 35 मिनिटं हा व्यायाम होऊ शकेल का? तर इट इज फुलिश. डेफिनेटली तुमची कार्यक्षमता काय करता याचा आपल्याला व्यक्तिनुसार बदलता यायला पाहिजे. आणि युनिव्हर्सल विषय तो तात्विक तत्वात प्रिन्सिपल्स म्हणून आपल्याला सांगायला पाहिजे. आता हा क्रूर सल्ला कोणासाठी आहे? हृदयविकार आपण दिसतो की 60, 70 नंतर सुद्धा येतो. आणि नुसतं हृदय नाही, आपलं बाकी शरीर पण झिजत जातं. क्षय हा होणारच शरीराचा. तर बऱ्याच लोकांना गुडघ्याचा संधिवात, नी ऑस्टिओआर्थरायटिस, खुब्यामध्ये प्रॉब्लेम आहे, मणक्याचा प्रॉब्लेम आहे. सिव्हिअर नी ऑस्टिओआर्थरायटिस असेल तर लोक जो रडत खडत कसा तरी आपल्या टॉयलेट पर्यंत जातोय, त्या माणसाला 35 मिनिटं चाला हा क्रूर सल्ला नाही का? तर आपल्याला अशा लोकांना कसा व्यायाम देता येईल? किंबहुना व्यायाम म्हटलं आपण की वैद्यकीय शास्त्र किंवा कुठलंही हे एक्सपेरिमेंट किंवा लॉजिकवर जास्त चालणार आहे. योगिक शास्त्र हे अनुभवावर चालणं आहे. तर आपण आपल्या अनुभवानं काय शिकतो, अनुभवाने योगासनाने प्रकृती आपल्याला समजून घ्यायची असते. पूर्ण आपलं पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, मनस, बुद्धी, अहंकार या सगळ्या याच्यावर आपल्याला ताबा मिळवायचा असतो. तर स्वास्थ्य आपल्याला योगासनाने मिळतं. ते पूर्ण स्वास्थ्य, सर्वांग साधना म्हटलेलं आहे. आपण चाललो साधारणपणे तर आपल्याला फक्त पायांना व्यायाम होतो, पायांच्या स्नायूंना व्यायाम होतो. कार्डिओ म्हणतात लोक, पण कार्डिओ नाही, तो मस्क्युलो एक्सरसाइज. एक लक्षात घ्या, तुम्ही पायांनी व्यायाम करताय, चालताय, धावताय आणि तुमचे हृदयाचे ठोके 120 पर्यंत न्या तुम्ही. ते स्नायूंना जे रक्तप्रवाह लागतो, ऑक्सिजन लागतं, त्याच्यासाठी आकुंचन किंवा हार्ट पंपिंग वाढतं. त्यामुळे प्रायमरी मस्क्युलो किंवा स्नायूंचा व्यायाम आणि सेकंडरी कार्डिओ आहे, हे लक्षात ठेवा. जरी कार्डिओ म्हटलं तरी. तर आसनांमध्ये शरीराचा असा वापर करता येतो की ज्याने आपल्याला पाहिजे त्या अवयवाला आपल्याला फायदे देता येतात. आता हे एक आसनं पाहिलं तर डॉक्टर, मी डोक्यावर उभं राहिलं, आम्हाला डॉक्टर्स पण घाबरून जातात. तर रुग्ण कसा करेल? तर रुग्णाकडून करून घ्यायची ही पद्धती ही फार वेगळी आहे. पण आपण गुरुजींचा फोटो पाहिला मध्ये, त्यांनी जे केलेलं पद्मासन तसं शक्यच नाहीये. पण जेव्हा आपल्याला आसनांचे फायदे कळतात तेव्हा करुणा भावनेने जो माणूस सफरर आहे, ज्याला त्रास आहे, त्याला मला मिळालेले ते फायदे कसे देईन ही योग्याला करुणा लागते. आणि या करुणेतनं उत्पन्न झालेले काही साधना आहेत, प्रॉप्स म्हणतात त्याला अयंगार योगामध्ये. An Indian yogi who uses the principle of alignment and props. हृदयस्थान आहे आपल्या इथे, चित्ताचं स्थान आहे, हे लक्षात ठेवा. हार्ट हा मस्क्युलर पंप आहे, पण योगिक शास्त्राप्रमाणे हृदय हे चित्ताचं स्थान आहे. बोन अटॅक झाला म्हणजे अशी टर्म नाहीये कुठे, फ्रॅक्चर झालं तर माणूस घाबरलेला दिसतो का? बरेच लोक येतात आणि नाही, मला फ्रॅक्चर झालंय, काही प्रॉब्लेम नाही. पण हार्ट अटॅक आलं तर लोक एवढे हादरून का जातात? आपलं अस्तित्व, प्राणस्थान आणि चित्ताचं स्थान, आत्म्याचं स्थान तिकडे आहे. त्यामुळे थोडे काही भूकंप आले तर आपल्याला माणूस आतपासून हादरून जातो. किंबहुना एक शेजारचा माणूस आपण जरी पडलेला पाहिला, अचानकपणे एक माणूस गेला, सडन डेथ, त्याच्या ऑफिसमधले आजूबाजूचे 10 लोक आहेत, डॉक्टर मला इथे मुंगे होते, इथे मला जरासं दुखतंय, तर ती त्याच्या मनातली भीती असते, त्याच्या अस्तित्वाला धक्का बसतो की बापरे, मी पण असा जाईन का? तर हृदयविकाराबरोबर आपल्याला जे होणारे त्रास आहेत त्याच्यात आपण स्वतःला मरणाच्या दारात बघतो. आणि हृदयविकाराने जेवढा त्रास होत नाही तेवढा
मरणाच्या भीतीने होतं. आणि योगिक शास्त्रामध्ये या मरणाच्या भीतीला, जी सगळ्यांमध्ये आहे, कोण मरणार नाही, मी पण मरणार आहे, पण सगळेजण मरणार आहेत, आपण मरणार जरी असलो तरीही आपल्याला ही भीती जो त्रास देते याला क्लेश असं म्हटलेलं आहे.